श्रीराम समर्थ. एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण आपण पाहत आहोत. बालकांड अध्याय 4. आता पुढील कथेचे अनुसंधान. केलिया पिंड प्राशन, तिघी जणी सुखसंपन्न, गर्भसमाधान तिघींची. तिघांनाही गर्भधारणा झालेली आहे प्रसादामुळे. तेव्हा वसिष्ठ म्हणे दशरथासी, धर्ममर्यादा आहे ऐसी, डोहाळे पुसावे स्त्रियांसी, मागती त्यांसी ते द्यावे. डोहाळे पुरवण्यासाठी वसिष्ठ दशरथाला एक आज्ञा करतात की त्यांच्या धर्मपत्नींना विचारा त्यांना काय हवे. श्री वंद निब्रह्म वाक्यासी, राजा निघाला वेगेसी, आला कैकेयी भवनासी, अति उल्हासी पुत्रार्थी. कैकेयीच्या महालात पहिल्यांदा आला, पण कैकेयी गर्भविलासी, बैसिली होती मंचकाशी, येता देखुनी रायासी, निजसेजेशी पहुडली. आणि कैकेयीकडे जेव्हा दशरथ राजा येतो तेव्हा ती बसलेली असताना ती पडून राहते आणि सगळीकडे अंधार असतो तिच्या महालात आणि तिला काही असं सुख लागत नसतं. राजा पुसे डोहाळे तिसी, ते हसोनी म्हणे रायासी, जरी पुरवाल निश्चयसी तरी मी तुम्हाला सांगेन. जर तुम्ही पुरवणार असाल माझे डोहाळे तर मी सांगेन. तेव्हा दशरथ म्हणतो, अगं मी तर तुला वर दिलेत, तुम्हाला किती मदत केली होती त्या लढाईत, शुक्राचार्यांची लढाईत. तुला असं कसं काय वाटतं की मी तुला देणार नाही, तू मागशील ते. तेव्हा ती म्हणे, येरी म्हणे रायासी, डोहाळे माझ्या निजमानसी, राज्य द्यावे कनिष्ठासी आणि ज्येष्ठा वनवासी धाडावे. असे डोहाळे होते बघा तिचे. दवडावे दुरी दुरंतरता, जेथे नायके अयोध्येची वार्ता, आणि या ज्येष्ठाची कथा नये सर्वथा अयोध्येसी. त्याला इतक्या लांब पाठवा, त्या ज्येष्ठाला इतक्या लांब पाठवा, अयोध्येपासून इतक्या लांब पाठवा की तो परत येऊच शकणार नाही. अयोध्या त्याला विसरेल आणि तो अयोध्येला विसरेल. इतके लांब त्याला पाठवा आणि जे राज्य जे द्यायचं ते माझ्या पुत्राला द्या. ते ऐसे ती परत पुढे काय म्हणते बघा. ऐसे विपरीत करता तुम्ही म्हणाल अधर्मता, अधर्म ठेवा माझी माथा, जो वेशशास्त्रास्था अतिनिंद्य. अतिनिंदेची निंद्य टाळी, ते वाजो माझ्या कपाळी, मज निंदेची लोकी सगळी, ही आवडी डोहळी. बघा काय डोहा आहेत की मला कोणी सर्वांनी निंद ठरवलं तरी चालेल, मी अधर्म केला तरी चालेल, पण मला तेच हवं आहे. तेव्हा दशरथाला असं डोळ्यातून अश्रू यायला लागले. हिचे डोहाळे पुरविता, नाश होईल स्वार्थ परमार्था. ऐसी रायाची झाली व्यथा. मग तिथून तो निघून आला आणि सुमित्रेकडे गेला. आता सवयीची निघे सुमित्रे मंदिरी, तव ती आली समोरी, मस्तक ठेविला चरणावरी, आरती करती लिंबनवळण. सुमित्रेने दशरथ तिच्या महालात येतोय म्हणल्यावर त्यांची पूजा केली, माळ घातली, गंध लावलं, ओवाळलं, औक्षण केलं आणि चरणाचं तीर्थप्राशन केलं. आणि तेव्हा तिला बघून दशरथाला कसं वाटलं. गर्भे टवटवीत मुखकमळ, शोभे सर्वांग सोज्वळ, गर्भ तेजे निज निर्मळ, मिरवी वेल्लाळ भक्तिभावे. तिचा गर्भ कसा होता, टवटवीत होता, त्याच्यामुळे तेच तिच्या मुखकमळावर तेज आलेलं होतं. भक्तिभाव हो तिचा वाटा, त्याचा उदरी केला साठा, त्याच्या रीतीच्या बाह्य चेष्टा, देखे द्रष्टा हो निराहो. तिचा भक्तिभावाचा जो वाटा होता तो तिच्या उदरात वाढत होता, तोच बाहेर पण दिसत होता तिचा भक्तिभाव. त्याच्यामुळे तिला कुठले डोहाळे हे दशरथाने विचारल्यावर ती काय म्हणाली. ज्येष्ठाची ते ज्येष्ठ सेवा, ते मज द्यावी नरदेवा, हेची आवडी माझी आजीवा, सत्य स्वभाव प्रित्यर्थ, ज्येष्ठ सेवेचे निजसुख, मज आहे आत्यंतिक, तुम्ही द्यावे हेची एक, नावडे आणिक विषय मज. काय मागती ती की ज्येष्ठाची सेवा मागती. दुसरं काहीच मला, दुसऱ्या कशात माझं लक्ष नाही आहे, मला दुसऱ्या कशाची माझी इच्छा नाही आहे. ऐक स्वामी प्राणपती, तुझे पाय सेवे असती, ज्येष्ठ सेवेची अतिप्रीती, डोहाळे निश्चित हे माझे. ते डोहाळे का, कैकेयीचे डोहाळे असे का होते आणि सुमित्रेचे डोहाळे असे का होते. तर तिचे भाग नव्हती स्वतंत्र कोणाचे, कैकेयीचे. पोटीचा गर्भ तो सावत्र, या लागी अपवित्र डोहाळे होती कैकेयीसी. म्हणजे कैकेयीचा जसा सवती मत्सर होता
तसं सावत्रपणा पण तिच्यात होता की माझे डोहाळे नाही आहेत, माझे पुत्र नाही आहेत, पण मला हे मिळाले म्हणल्यावर, मला हे पुत्र मिळाले म्हणल्यावर मला तेच राज्य करणारे हवेत, असं तिचं मत डोहाळे झाले होते. पण सुमित्रा भाग स्वतंत्र, या लागी डोहाळे अतिपवित्र, म्हणून सुमित्रेला मात्र अतिशय पवित्र असे भक्ती महाराज डोहाळे लागले. आता कौसल्याकडे जेव्हा येतो दशरथ, तेव्हा काय होतं, दशरथ तिला कुठे महालात कौसल्याला कुठेही दिसत नाही, कौसल्या कुठेही दिसत नाही, त्या पलंगावर दिसत नाही, महालात दिसत नाही. मग तो बाहेर जेव्हा झाडीत बघतो तेव्हा एका झाडाखाली मग कौसल्या बसलेली असते. ऐका कौसल्याची स्थिती, अखंड वसे पै एकांती, न साहे सांगाती, गर्भाप्रती श्रीराम, नावडे वस्त्रभूषण, नावडे सुमन चंदन, नावडे भोग दिव्यांजन, नावडे शयन पर्यंकी. बघा, तिला काहीच आवडत नव्हतं. ते वैराग्य असतं, ईश्वर प्राप्तीसाठी जे वैराग्य लागतं ते तिच्या अंगी होतं. आणि तिची कशी अवस्था झाली होती, कैसी बसली समाय अंगीचे अंगी, धन्य होय हेची जगी, गर्भलिंगी. तेव्हा ती कशी बसली होती, ती कैसी बसली सहजासनी, जैसी योग्या लागली उन्मनी, पाहता निवाला लोचनी, धर्मपत्नी सगर्भा. ही उन्मनी जी अवस्था तिला लागलेली होती, ही मनाची शेवटची 5वी अवस्था आहे बरं का. म्हणजे सुरुवातीला कसं असतं, शुभेच्छा ही अवस्था असते, म्हणजे कशी परमात्मा प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी जो प्रयत्न करत असतो त्याला म्हणतात शुभेच्छा अवस्था. दुसरी असते ती देहाची विरक्ती असते, स्वतःच्या देहाबद्दल एकदम काही आपलेपणाच वाटत नाही, तर देहभाव जणू विसरून गेलेला असतो. नंतर जगाची अनासक्ती, म्हणजे जगाबद्दल पण एक अनासक्ती वाटते, तोही तीही अवस्था येते. मग त्याच्यानंतर मात्र पदार्थ भक्तिभाविता येते, म्हणजे कसं सगळीकडे आपल्याला तो प्रभू दिसायला लागतो. जसा कौसल्याला सगळीकडे राम दिसत होता, पोटात राम होता, आणि त्या रामाबद्दलची तिच्यात एक अवस्था निर्माण झाली होती, ती उन्मनी अवस्था होती की श्रीराम प्रभूच्या नित्य स्मरणात, नित्य आपल्या पोटात जो वाढतो आहे गर्भ, तो श्रीरामाचा आहे, परमेश्वराचा आहे, अशी एकदम त्याच्यामुळे जी आनंदी अवस्था, जी ध्यानाची अवस्था झाली होती ती तिची अवस्था होती. तर ते पाहून मात्र दशरथाला तर काही ती उमगलं नाही. त्याला असं वाटलं की काय होईल, आपल्याला तर राम येणार आहे ना पोटी, हिच्या पोटी, पण ही अशी का बसली आहे. ते राम म्हणल्याबरोबर ती डोळे उघडते, आणि डोळे उघडून पाहते तर सगळीकडे तिला रामच दिसतो. सगळी वृक्ष, वल्ली, मंडप, अशोकनाग, चंपक, सगळं काही तिला श्रीराम दिसत असतं. हे सगळं का माहिती का, कारण आपल्याला तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितलं आहे बघा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथेची जिवाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मुखाला आनंदाच डोही आनंद तरंग, आनंदाच डोही आनंद तरंग. असा आनंदाचा आनंद कौसल्या मातेला होत होता, कारण कौसल्या राम गर्भत्वे निभ्रांत, राजापुत्र धर्मे कर्म भ्रांत, डोहाळे तिची पुसता तिथं, विनोद विस्मित परमार्था. आता तिचे डोहाळे ती पुढच्या अध्यायात सांगेल, तेव्हा आपण ते नंतर पुढच्या भागात बघूयात. इथे अध्याय 4 संपन्न झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.